8 वर्षाची मूर्ती असंभाव्य पडली दीप्ती तेजेत श्रीशा उजळते तेथे लपते शशी सूर्य. भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण प्रगट झालेले आहे. चतुर्भुज मूर्ती भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर कसे दिसत आहेत. 8 वर्षाची मूर्ती भगवंतानं त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर धारण केलेली आहे, प्रगट झालेली आहेत. 8 वर्षाच्या मूर्तीने असंभाव्य पडले दीप्ते. असंभाव्य म्हणजे असणारं अमाप असीम असा असणारा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. त्या तेजानं 10 दिशा उजळून निघालेल्या आहेत आणि या भगवंताच्या तेजापुढे शशिसूर्य नाम चंद्र आणि सूर्य हे दोघं लोपलेले आहेत. त्यांचं तेज फिकं पडलेलं आहे. पदकमळीचा अमोद सेवावया भ्रमरी जाहली क्षीराब्दी तनया. भगवान परमात्म्याचे चरण, त्या चरणांना कमल ही उपाधी आहे. चरण कमल असं म्हणतो आपण. त्या चरणकमलाचा आमोद नाम सुगंध सुवास सेवन करण्याकरता, मकरंद सेवन करण्याकरता, क्षीराब्धी, क्षीर म्हणजे दूध, अब्धी म्हणजे सागर, तनया म्हणजे मुलगी, क्षीर समुद्राची मुलगी अशी असणारी लक्ष्मी माता ती भ्रमर स्वरूप अशी मानलेली आहे. भगवान परमात्म्याच्या चरणरूपी कमलाचा आस्वाद घेण्याकरता लक्ष्मी माता असणारं त्या ठिकाणी भ्रमर झालेले आहेत, म्हणजे पायाजवळ विसावलेले आहे. सर्व काळ न विसंबे पाया कृपण जैसा धनाते. सर्व काळ भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आहेत. पहा ना, ज्यावेळेस तुकोबारायांना वैकुंठ गमन करायचं होतं त्यावेळेचा प्रसंग आहे. तुकोबाराय भगवंताला येण्याविषयी प्रार्थना करत असताना, भगवंताला प्रार्थना करत असताना प्रार्थना करतात. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरिमज दिनाते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळते. पाय कोणाजवळ आहेत? माता लक्ष्मीजवळ असणारे भगवंताचे चरण आहेत. जसा एखादा असणारा कृपण मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली माऊली ज्ञानोबा म्हणतात. जसं एखादा कृपण लोभी चिकट असणारा मनुष्य आपल्या धनाला जसा विसरत नाहीये, तसं माता लक्ष्मी भगवंताच्या चरणाला कधी विसरत नाहीये. भागीरथे चरणी उद्भवले सागरी ते एक झाली, परिण विसंबे निजमुळी कदा काळी तुटेना. भागीरथी नाम असणारी ती गंगा जयाच्या चरणी जन्मली पै गंगा. संत वाङ्मयामध्ये वर्णन. भागीरथीचा गंगेचा जन्म भगवंताच्या चरणापासून झालेला आहे. सागराला जाऊन मिळालेली आहे, पण तरीसुद्धा न विसंबे निजमुळी ती भागीरथी आपल्या मूळच्या उगमस्थानाला त्या भगवंताला असणारं विसत नाहीये, विसंबत नाहीये, विसरत नाहीये. अरुण बालार्क संध्याराग. अरुण म्हणजे असणार अरुणोदय. अरुण हा भगवान श्री सूर्यनारायणाचा सारथी आहे. या अरुणाचा असणार सूर्योदय होण्याच्या आधी अरुणोदय होत असतो. 2 प्रकारे लक्षात ठेवा. काकड्यामध्ये बोलत असताना प्रकार आलेला आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. म्हणजे वर्णन आहे अरुणोदय आणि सूर्योदय वेगळा. फक्त आपण ज्याला मराठी भाषेमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये त्याला तांबडं फुटणं असं म्हणतात. सूर्य तर दिसत नाही आणि प्रकाश तर दिसतो, त्याला अरुणोदय असं म्हणायचं. त्या अरुणोदयाचा रंग हा तांबडा असतो म्हणून आपण म्हणतो तांबडं फुटलं. अरुण शब्दाचा अर्थ इथं अरुण उदय असा घ्यायचा. आणि अरुणोदय कसा असतो? अरुणोदयाच्या वेळेला तो अरुण कसा असतो तर तांबडा असा असतो. बालार्क. बालार्क म्हणजे बालसूर्य. सूर्य उगवल्या सकाळी कसा असतो तर तांबडट वाणाचा अशा प्रकारचा असतो. संध्याराग किंवा सायंकाळच्या वेळेला, संध्या म्हणजे सायंकाळच्या वेळेला भगवान सूर्यनारायण असणारं त्या ठिकाणी अस्ताला जातात आणि अंधारी पडलेला असतो. हा मधला जो भाग आहे त्यावेळेस तांबडे असं किरण, तांबडं असं आकाश झालेलं असतं. म्हणून राग म्हणजे तांबूस वर्ण. हे 3 कसे आहेत? अरुण, बालसूर्य आणि संध्या हे तिन्ही तांबडे आहेत.
दिव्य रत्नाचे काढिले रंग. हे कशाला उपमा देत आहेत? भगवान तैशे तळवे आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती. भगवंताच्या तळवे लाल कसे आहेत, तांबडे कसे आहेत, त्याच्याकरता हे उपमा देत आहेत. असं वाटत आहे की दिव्य असणारे जे रत्न आहेत त्यांचे रंग काढून भगवंताच्या पायाला लावले की काय. इतके आरक्त नाम, तांबडे लाल सुंदर असे भगवान श्रीरंगाचे नाम भगवान श्रीकृष्णांचे असणारे त्या ठिकाणी ते तळवी शोभिवंत होत आहेत. चंद्र क्षय रोगे झाला कष्टे, मग राहिला चरणांगुष्टे, की दशदा होणी दाही बोटी सुरवाडला शशितो. चंद्राला क्षयरोगाची प्राप्ती झालेली आहे. क्षयरोग इंद्राला गुरुपत्नी गमन केल्यामुळं प्राप्त झालेला आहे. कष्टी झाला, वाईट वाटायला लागलं. क्षयरोगी आहे मी. रोगी माणसाला काय चांगलं वाटतं का? आणि मग रोगी माणसाला कोणी एवढं विचारतही नाही, दुर्लक्ष त्याच्याकडे करतात. चंद्र हा क्षयरोगी झालेला आहे. चंद्राला वाटलं माझ्याकडे लोक जरा दुर्लक्ष करतील, मी चर्चेमध्ये राहिलो पाहिजे, मी सर्वांच्या समोर राहिलो पाहिजे. मग राहिला चरणांगुष्टी, आणि मग तो असणारा चंद्र त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्यामध्ये राहिला, अंगठ्याच्या नखामध्ये राहिला. एवढे नख सुंदर प्रभूचे होते. किंवा दशदा होऊन दाई बोटी सुरवाडला शशितो, किंवा असणारं दशदा म्हणजे 10 असणारे तुकडे त्या चंद्राचे 10 भागामध्ये स्वतःला विभागून चंद्र भगवान श्रीकृष्णाच्या त्या भगवान परमात्म्याच्या पायाच्या असणाऱ्या बोटाच्या नखामध्ये राहिलेला आहे. अशा प्रकारचं चिंतन श्रीधर स्वामी करतात. नाथ भागवतामध्ये सुंदर वर्णन करत असताना संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथराया वर्णन करतात. चंद्र कृष्ण पक्षी क्षीण तेने थाकिले हरिचरण, नखी चंद्र जडोनिया जान परम पावन तो झाला. चंद्र हा असणारा कृष्ण पक्षामध्ये क्षीण होतो, कमी होतो, कमी कमी होत जातो. आपल्या या दुःखामुळं हरिपदाचा आश्रय त्या चंद्रानं केला. नखामध्ये असणारं त्या ठिकाणी तो जाऊन राहिला भगवंताच्या, आणि म्हणून तो वंद्य झालेला आहे, पावन झालेला आहे. किती पावन झाला? नाथराया त्याचं उदाहरण देत असताना म्हणतात, हे जाणो त्रिनयने चंद्रमा मस्तकी धरणे, पायवनी माथा वहने जग उद्धरणे तेने जळे. भगवान परमात्मा पहा, तो चंद्र भगवंताच्या पायाला लागल्यामुळं, भगवंताच्या नखाला जाऊन जडल्यामुळं त्याचा काय अधिकार निर्माण झाला. नाथराया नाथ भागवतामध्ये म्हणतात, भगवान शंकरांना माहिती झालं की चंद्र हा भगवान परमात्म्याच्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागलेला आहे, आणि म्हणून आमच्या भोलेबाबांनी चंद्रमा मस्तके धरणे, आपल्या मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे. का? कारण की पायवणी माथा वाहने, आपल्या भगवंताची पायवणी, पायधूळ, पायवणी हे असणारे आपल्या माथ्यावर व्हायला पाहिजे, माथ्यावर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्या चरणाचा असणारा तो चंद्र भोलेबाबांनी आपल्या मस्तकावर धारण केला. जग उद्धरे उदरणे तेने जळे, अशा प्रकारचं वर्णन नाथराया करतात. एवढा अधिकार चंद्राला प्राप्त झाला, भगवंताच्या चरणाजवळ गेला, म्हणून भगवान भोलेबाबांनी त्याला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. वज्र ध्वज पदमांकुश ऊर्ध्वरेखा चक्रपदी विशेष, सामुद्रिक चिन्हे स्वरस काय अर्थ सुचविते. भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर असणारे काही चिन्ह आहेत, त्या चिन्हाचं वर्णन श्रीधर स्वामी करतात. तसं पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर 16 चिन्ह आहेत. अशा प्रकारचं चिंतन आपल्याला पाहायला भेटतं. भगवंताच्या उजव्या चरणावर चक्र, कमळ, ध्वज, वज्र, अंकुश, यव, स्वस्तिक हे चिन्ह आहेत. पुन्हा ऊर्ध्वरेखा हे 8 चिन्ह भगवंताच्या उजव्या पायावर आहेत. भगवंताच्या डाव्या पायावर अष्टकोन, इंद्रचाप, त्रिकोण, कलश, अर्धचंद्र, अंबर, मत्स्य आणि गोष्पद म्हणजे गाईचा असणारा त्या ठिकाणी पाऊल हे चिन्ह आहेत. म्हणजे भगवंताच्या दोन्ही पायावर मिळून 16 चिन्हाचं चिंतन असणारं आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला भेटतं. काही चिन्हांचं वर्णन या ठिकाणी श्रीधर स्वामी करतायत. वज्र ध्वज पद्म अंकुश, कोणते कोणते चरण आहेत भगवंताच्या, चिन्ह आहेत भगवंताच्या चरणावर. वज्र आहे, ध्वज आहे, पद्म, पद्म म्हणजे असणारं कमळ आहे, अंकुश आहे. ऊर्ध्वरेखा चक्रपदी विशेष, ऊर्ध्वरेखा भगवंताच्या पायावर आहे, चक्र भगवंताच्या पायावर आहे. सामुद्रिक चिन्हे सुरस काय अर्थ सुचविला. सामुद्रिक चिन्ह असणारे आहेत. सामुद्रिक म्हणजे रेषाशास्त्रामध्ये, रेषाशास्त्र जे आहे असं म्हणतात, त्याला सामुद्रिक का म्हणायचं. सामुद्रिक चिन्ह म्हणजे रेषाशास्त्राचे चिन्ह, रेषाशास्त्राचे काही लक्षणं, हातामध्ये रेषा असेल,
पायामध्ये रेषा असतील. याला सामुद्रिक का म्हणायचं? समुद्र नावाच्या ऋषीनं याचा शोध लावला. समुद्र नावाच्या ऋषीपासून ही विद्या पुढं आलेली आहे, प्रगट झालेली आहे, म्हणून याला सामुद्रिक असं म्हणायचं. सामुद्रिक शास्त्र असं म्हणतात या रेषाशास्त्राला. हस्तरेषा असतील, पदरेषा असतील, त्याच्यावरनं असणारं काही भविष्य, त्याच्यावरनं असणारं काही जातक हे सांगितलं जातं. काय अर्थ भगवान आपल्या चिन्हामधून सांगतात ऐका. सुंदर वर्णन असणारं नात्र या ठिकाणी आपलं श्रीधर स्वामी करत आहे. साधकाशी ऊर्ध्वरेखा ऊर्ध्व मार्ग दावी देखा, सत्वशीळ प्रेमळ भाविका ऊर्ध्व संकेत दावी तसे. देवाच्या पायावर ऊर्ध्वरेखेचं चिन्ह आहे. त्यामधून काय भगवान आपल्याला दाखवत आहेत? साधकाला ऊर्ध्व मार्ग भगवान दाखवत आहेत. ऊर्ध्व मार्ग म्हणजे कोणता? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगण्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. असंही चिंतन आपल्याला करता येईल. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, माऊली ज्ञानोबरायांनी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, सत्ववान लोक वरी जातात म्हणजे कुठं जातात? माऊलींनी सांगितलं तैसे सत्वाचे नटनाचे असणे जाणे जयाचे, ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. माऊली ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे स्वर्ग असा अर्थ या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी घेतलेला आहे. एक तर भगवान त्या ठिकाणी स्वर्ग असा अभिप्रेत अर्थ या ठिकाणी असावा ऊर्ध्व मार्ग शब्दाने, किंवा असणार ऊर्ध्व मार्ग शब्दाने स्वर्ग मार्ग किंवा श्रेष्ठ मार्ग किंवा भक्तीचा मार्ग किंवा माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग भगवान असणार आपल्याला सुचवत असावेत. वैकुंठाचा मार्ग असेल इत्यादी इत्यादी चिंतन आपल्याला करता येतं. सत्वशील प्रेमळ भाविका ऊर्ध्व संकेत दावितशे, जे सत्वशील आहेत, आचरणशील आहेत, सात्विक ज्यांचं आचरण आहे, प्रेमळ आहेत, भाविक आहेत, अशा भक्तांना असणारं ते ऊर्ध्व संकेत दावितशे. तुम्ही माझ्याकडेच येणारे आहात, मलाच प्राप्त होणारे आहेत. किंवा ऊर्ध्व संकेत हा उत्कर्षाचं प्रतीक आहे, तुमचा उत्कर्ष होणार, अशाही प्रकारचं चिंतन आपल्याला करता येईल. विद्यामध्ये जाहले जे मस्त कोणाशी न लेखिती गजवून मत्त, त्याशी आकर्षावया वैकुंठनाथ क्षमांकुश धरिपदे. प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही मद असतो, काही ना काही असणारं त्या ठिकाणी मद असतो. मद म्हणजे नेमकं काय त्याचं चिंतन करत असताना शास्त्रकार वर्णन करतात. अहम महात्मा धनवान मत्तुल्य कोण्योस्ति भूतले इति यज्जायते चित्तम मदः प्रोक्त सको विदैही. अहम महात्मा, मी महात्मा आहे, मी धनवान आहे, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. हे चित्तामध्ये ही जी वृत्ती येते, चित्तामध्ये असणारी ही वृत्ती उत्पन्न होते. मदः प्रोक्त सह, त्याला मद असं म्हणायचं. मदाचे 3 प्रकार महाभारतामध्ये कथन केलेले आहेत. विद्यामदो धनमदस तृतीयोभिजनो मदः, उद्योग पर्वामध्ये चिंतन आलेले. विद्येचा मद आहे, धनाचा मद आहे, अभिजनाचा मद आहे. 3 प्रकारचे मद महाभारतामध्ये सांगितलेले आहेत. असे असणारे हे मद, या मदाच्या आहारी व्यक्ती जातो. विद्या मदानं लोक माजतात, कोणाला मानत नाहीत. माझ्यासारखा मीच विद्वान आहे, माझ्यासारखा मीच मोठा आहे, माझ्यासारखा मीच धनवान आहे, मला जे येतं ते कोणालाच येत नाही. आणि आपल्या विद्येच्या मदानं, विद्येच्या गर्वानं कोणाला मानत नाहीत, कोणाला मजत नाहीत. एखादा उन्मत्त हाती जसा वनामध्ये संचार करावा, तशा पद्धतीनं हा विद्यामद झालेला व्यक्ती त्या ठिकाणी असणारा संचार करतो, हिंडतो, फिरतो. कारण की हेच ज्याच्याजवळ विद्या वगैरे आहे यांनाच मदाची प्राप्ती होते किंवा अहंकाराची प्राप्ती होते. माऊलीची ओवी सर्व श्रुत सर्व ज्ञात अशी ओवी आहे. नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. आणि म्हणून तो उन्मत्तासारखा वागायला लागतो. आणि त्याला कळण्याकरता वैकुंठनाथ भगवान परमात्म्याने क्षमारूपी अंकुश आपल्या पायावर धारण केलेला आहे, असं असणारं वर्णन श्रीधर स्वामी करतायत. पद्म का धरडे पाये पद्मावसे तया ठाई, आणि का ते प्राप्त नाही घोर तप आचरता. भगवंताने आपल्या चरणावर पद्मचिन्ह का धारण केलं? कारण की पद्मा असणारी पायाजवळ राहते. पद्मा म्हणजे लक्ष्मी पायाजवळ राहते, त्याचं प्रतीक ते चिन्ह आहे. आणि का ते प्राप्त नाही घोर तप आचरता, कितीही तप केलं, काहीही केलं तर ही पद्मा ही लक्ष्मी कोणाला प्राप्त होत नाही, फक्त भगवंताजवळ राहते. अवली म्हणतात ना, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी, अहंकार पर्वत थोर भक्तासी बाधक जडफार, तो फोडावया वज्र हरिने पायी धरिले. भगवंतानी
आपल्या पायावर वज्र का धारण केलेला आहे याचं वर्णन करत असताना श्रीधर स्वामी म्हणतात, अहंकार रूपी पर्वत आहे. पर्वत जसा हलत नाही डुलत नाही तसा अहंकार झालेला मनुष्य हलत नाही डुलत नाही बोलत नाही गज राहतो, म्हणून पर्वताची उपमा दिली असावी. अहंकार पर्वत मोठा आहे. भक्ताला अहंकार हा असणारा बाधत असतो. अनेक भक्तांना अहंकार झाला आणि तो अहंकार नष्ट करण्याकरता भगवान परमात्म्याने अहंकार रूपी पर्वत नष्ट करण्याकरता भगवंताने आपल्या चरणावर वज्र धारण केलेलं आहे. श्रीधर स्वामी सांगतात भक्तांना अहंकार होतात. अर्जुनजीला अहंकार झाला, ब्रह्मदेवाला अहंकार झाला, हनुमंतरायांनाही कुठंतरी असणारा त्या ठिकाणी अहंकार झाला. अनेक 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 असणाऱ्या भक्तांचे अहंकार, सत्यभामा मातेला अहंकार झाला, चक्राला अहंकार झाला, गरुड महाराजाला अहंकार झाला. अनेक अनेक भक्तांना सेवकांना अहंकार होतो. ते अहंकार नष्ट करण्याकरता भगवान त्या ठिकाणी आपल्या चरणावर वज्र त्यांनी धारण केलेले. की ते चरण लक्षण जहाजवरी विशाळ भक्तिध्वज भक्त तारावया अधोक्षज सदा उदित वाट पाहे. भगवान परमात्म्याच्या चरणावर असणारं त्या ठिकाणी ध्वजाचं झेंड्याचं असणारं चिन्ह आहे, त्याचं वर्णन असणारं श्रीधर स्वामी करतात. भगवंताचं चरण जे आहे ते जहाज आहे, तारून नेणार आहेत भगवंताचे चरण. आपल्याला संकटामधून दुःखामधून भगवंताचे चरण तारून नेतात. भगवंताचे चरण म्हणजे जहाज आणि त्यावरील ध्वजचिन्ह म्हणजे भक्ती स्वरूप ध्वज आहे किंवा असणारं जे शीड ज्याला म्हणतात, जे शीड फडकत आहे ते भक्ती स्वरूप शीड आहे. अशा प्रकारचं असणारं वर्णन श्रीधर स्वामी करतात. भक्त तारावया अधोक्षज सदा उदित वाट पाहे. आपल्या भक्ताला तारण्याकरता भगवान परमात्मा सारखी वाट पाहतो की कधी असणार या ठिकाणी माझे भक्त येतील. माझा बाप दीनानाथ वाट भक्तांची पाहत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उभा आहे. पंढरपूरलाही भगवान परमात्मा उभा आहे, भक्तांची वाट पाहतो. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिलं उभा जाता कटेकर ठेवून या. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जे खजेठी भावा एकासाठी खांदी वाहे आपुलिया. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात तारण्याकरता उभा आहे. भगवंतही तारण्याकरता उभा आहे आणि भगवंताचं नावही तुम्हाला आम्हाला तारण्याकरता तयार आहे. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोन्या संसारी तारू झालो मी तारणार आहे भगवान म्हणतात. भगवंताला या ओळीमध्ये अधोक्षज अशा प्रकारचं असणारं विशेषण, अशा प्रकारचा नामाचा उल्लेख केला. अधोक्षज म्हणजे नेमकं काय? अधोक्षज कोणाला म्हणायचं? सुंदर शास्त्रामध्ये महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. अधो नक्षीयते ज्यात यस्मात तस्मात अधोक्षज. कधी आपल्या स्वरूपापासून क्षीण होत नाही म्हणून भगवंताला अधोक्षज म्हणायचं. किंवा अजूनही आपल्याला अर्थ करता येईल देव रक्षम पृथ्वी चादह तयोर यस्मात अजायत मध्ये वैराज रूपेन इतिवा. म्हणजे देव म्हणजे आकाश, आकाशालाच अक्ष असं म्हणायचं. पृथ्वी जी आहे ती अध आहे, अध म्हणजे खाली आहे. आकाशाला अक्ष वरती आहे, आकाश अक्ष आहे वरती आहे, पृथ्वी अधः खाली आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये विराट रूपानं भरलेला भगवान परमात्मा किंवा विराट स्वरूपानं भगवान परमात्मा प्रगट होतात म्हणून त्यांना अधोक्षज असं म्हणायचं. किंवा अजूनही चिंतन आपल्याला करता येईल अधोभूते प्रत्यक प्रवाहिते अक्षगणे जायत इतिवा अधोक्षज. अक्षगण म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांना अक्षगण असं म्हणतात. गण म्हणजे समुदाय, इंद्रियाच्या समुदायाला अक्षगण असं म्हणतात. आणि ही जी इंद्रिय आहेत ही अधोमुख म्हणजे अंतर्मुख झाल्यावर तो भगवान परमात्मा प्रगट होतो, त्याचं ज्ञान होतं म्हणून त्याला अधोक्षज असं म्हणायचं. किंवा अधोभूते यक्षणे प्रत्यक ग्रूप प्रवाहिते जायते तस्य वै ज्ञानम तेना अधोक्षज उच्यते. इंद्रिय अंतर्मुख केल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं ज्ञान होतं म्हणून त्या भगवान परमात्म्याला अधोक्षज असं म्हणायचं. असं चिंतन आपल्याला अधोक्षज स्वरूपामध्ये भगवंताचं करता येतं. आणि काही चिंतन असणारं सुंदर अधोक्षजाचं आहे. असा भगवान परमात्मा हा अधोक्षज आहे. आणि तो भगवान परमात्मा उदित वाट पाहे. भगवान परमात्मा असणारं त्या ठिकाणी उदित म्हणजे तयार होऊन वाट पाहतो. कोण भक्त माझ्याकडे येतात आणि त्या भक्तांना तारायचं काम मी करतो. जीव शरणे ते जडरूप त्यांचे छेदावया सर्व पाप चक्रपायी दैदिप्य ते जामू पधळकतसे. या ठिकाणी वर्णन करता जीव शरणे ते जडरूप
जडरूप असे जीव शरण येतात. जडरूप म्हणजे दुःखी म्हणा, जडरूप म्हणजे आळशी म्हणा, जडरूप म्हणजे मूर्ख म्हणा. हे असे जीव भगवंताला शरण येतात आणि त्यांच्या पापाचा नाश करण्याकरता भगवान परमात्म्याने चक्र आपल्या पायावर धारण केलं असं श्रीधर स्वामी म्हणतात. त्याचं तेज भयंकर आहे, त्याचं तेज वर्णन करण्यासारखं नाहीये, वर्णनातीत असं त्याचं तेज आहे. प्रपदे दिसते विमल घोटी त्रिकोण स्वज्वळ इंद्रनीळ मणिसुढाळ परी उपमे पुरेना. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन चालू आहे पहा. प्रपदे दिसती विमल, प्रपद म्हणजे असणारं पावलं भगवान परमात्म्याचे विमल मलरहित असे दिसत आहेत. भगवान परमात्म्याचे जे घोटे आहेत ते त्रिकोणासारखे स्वज्वळ उज्ज्वळ तेजवान असे दिसत आहेत. इंद्रनीळ मणी सुढाळ, इंद्रनीळ नावाचा मणी आहे, नील वर्ण त्याचा आहे, त्याचं सुढाळ म्हणजे तेज परी उपमे पुरेना. पण भगवंताच्या त्या चरणकमलाच्या घोट्याला त्या इंद्रनीळ नावाच्या मण्याच्या तेजाचीही उपमा कमी पडते. एवढे सुंदर घोटे भगवंताचे आहेत. तळवे आरक्त विराजते की बहुश्रमली सरस्वते म्हणून घ्यावया विश्रांती तळवा राहिली हरीच्या. भगवान परमात्म्याचे जे तळवे ते आरक्त आहेत. आरक्त म्हणजे लाल अशा प्रकारचे भगवंताची तळवे आहेत. आणि त्या असणाऱ्या तळव्याच्या ठिकाणी श्रीधर स्वामी म्हणतात बहुश्रमली सरस्वती. सरस्वती माता किंवा सरस्वती नदी, तर त्रिवेणीचं चिंतन आहे. सरस्वती नदी ही दमलेली आहे आणि सरस्वती नदी दमल्यामुळं भगवान परमात्म्याच्या चरणाची विश्रांती घेण्याकरता, चरणाजवळ विश्रांती घेण्याकरता आलेली आहे. तळवा राहिली हरीच्या. आणि भगवंताच्या पायामध्ये ती असणारी सरस्वती नावाची नदी राहिलेली आहे. त्यामुळे तळवे आरक्त अशा पद्धतीचे दिसत आहेत असं चिंतन केलेलं आहे. किंवा माता सरस्वती जर म्हटलं तर माता सरस्वतीला चिंतन करत असताना सरस्वती स्तोत्रामध्ये माता सरस्वतीचं वर्णन आलेले. शारदा शारदां भोजवदनावदनांबुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात. याच्यामध्ये माता पार्वती माता सरस्वतींना शरद ऋतूतील कमळाप्रमाणे लाल मुख असलेली असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवान इथं लाल भगवंताचे जे तळवे ते लाल आहेत याचं चिंतन चालले नाही. इथं या श्लोकामध्ये माता पार्वतीचं मुख, आपलं माता सरस्वतीचं मुख हे असणारं लाल म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून तळवे हे आरक्त आहेत हे सांगण्याकरता सरस्वती असं नाव घेतलं असावं असंही चिंतन आपल्याला करता येईल. नंतर तळवे आरक्त विराजती. त्यानंतर विश्वाची पापे किती हरावी म्हणून श्रमली जान्हवी. जान्हवी म्हणजे असणारी गंगा. विश्वाचे पाप किती हरण करावे. रोज पापी लोक येतात, अनेक पापी असतात, त्या माता गंगेच्या तीरावर स्नान करतात. म्हणून जान्हवी नाम असणार त्या ठिकाणी गंगा माता त्रासलेली आहेत. का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. माऊली वर्णन करतात. गंगा पापम शशितापम, गंगेमध्ये असणारं पाप जातं, शास्त्रही वर्णन करतं. ती गंगा लोकांचे पाप हरण करू करू दमली आणि भगवंताच्या शरीरावरील आपलं दंडामध्ये वाकी रूप कृष्णाच्या, वाकी नावाचा अलंकार असणारा त्या ठिकाणी आहे. पायामध्ये घालण्याचा व दंडामध्ये घालण्याचा. पण पायाचं वर्णन या ठिकाणी सुरू आहे. पायामध्ये घालण्याचा तो वाकी नावाचा अलंकार स्वतः असणारं माता गंगा झालेल्या आहेत. आणि त्या असणाऱ्या माता गंगेचं वर्णन कवी करतात. म्हणून सत्कवी वर्णिती हो. मातेला जान्हवी का म्हणायचं माहिती आहे का? माऊली ज्ञानोबरायानं गंगा मातेला जान्हवी का म्हणायचं याचं कारण सांगितलेले. पै समस्ताई ओघा मध्ये जे भगीरथे अनिली गंगा जनहोने गेलेली मग जंगा फाडोनी तिथली ते ती भोणैक सरिता जान्हवी मी पंडुसुता जळप्रवाहा समजता माझा रिजाने. भगवान स्वतः म्हणतात मी गंगेचं स्वरूप आहे. त्यामध्ये ज्यावेळेस भगीरथजीनं गंगा भगवान शंकराची प्रार्थना करून गंगेची प्रार्थना केली, गंगा आले वेग धारण करण्याकरता भगवान शंकराची प्रार्थना केली,
गंगा त्या ठिकाणी आली. वाहत वाहत येत असताना जन्नू नावाच्या महर्षीचा आश्रम होता मार्गामध्ये. त्या आश्रमाला उद्ध्वस्त करून गंगा समोर निघाली. त्याच वेळेस जन्नू नावाच्या ऋषीनं ती गंगा संपूर्ण पिऊन टाकली आणि भगीरथजीच्या असणाऱ्या प्रार्थनेनं त्यांनी आपल्या मांडीमधून पुन्हा ती गंगा काढलेली आहे. आणि म्हणून भगीरथाने आणली म्हणून तिला भागीरथी म्हणायचं. जन्नू महर्षी जन्नूंच्या असणाऱ्या मांडीमधून निघाली म्हणून त्या गंगेला जान्हवी असं म्हणायचं. अशी असणारी ती जान्हवी गंगा भगवंताच्या असणारा वाकी नावाचा अलंकार म्हणून असणारं त्या ठिकाणी दैदिप्यमान आहे, शोभिवंत अशी दिसत आहे. कालिंदी कृतांताची भगिनी ऐशे बोलीजे सर्वजनी, तो अपवाद चुकवावया लागुनी, मांड्या सुनीळ झाली ती. कालिंदी म्हणजे असणारं यमुना माता, यमुना नदी. ही यमुना नदी जी आहे ही कृतांताची बहीण आहे, यमाची बहीण आहे. यम आणि यमुना हे दोघं बहीण भाऊ येतं. भाऊबीजेला यम हा यमुनेकडे जातो राखी बांधण्याकरता, असं ते पुढचं सांगत नाही. यमद्वितीया यम असणारा त्या ठिकाणी आणि त्यांची बहीण ही यमुना, तिला असणारं कालिंदी असं म्हटलेलं आहे. लोक म्हणतात नको बुवा ही यमाची बहीण आहे, यमाची बहीण आहे. काही गुण यमाचे असतील हिच्यामध्ये. लोक भिवून त्या ठिकाणी राहू लागलेले आहेत. सगळे म्हणतात यमाची बहीण आहे, यमाची बहीण आहे. म्हणून सहसा लोक भिवून असणारं त्या माता कालिंदीला, माता यमुनेला राहू लागली. ऐसे बोली जे सर्वजनी, आणि तो अपवाद चुकवावया लागुनी. मी यमाची बहीण नाही नुसती, तर मी भगवंताची चरणाश्रित आहे हा अपवाद चुकवण्याकरता मांड्या सुनीळ झाली ते. त्या असणाऱ्या कालिंदी माता ह्या काय झालेले सुनीळ मांड्या, कारण की यमुना मातेचे जळ हे नीळ वर्णाचं आहे असं म्हणतात. निळसर अशा प्रकारचं आहे. भगवान परमात्म्याच्या मांड्याच्या ठिकाणी ती सुनीळ अशा प्रकारे निळा रंग भगवंताच्या मांड्याला जो शब्द होती म्हणजे माता यमुना आहे असं चिंतन आहे. ऐशी हरिपदे त्रिवेणी सुरंग, अज्ञान छेदक दिव्य प्रयाग, अक्षय वट सुरंग, ध्वजांकुशते चिपये, ऐशी हरिपदी त्रिवेणी सुरंग. असं भगवंताच्या असणाऱ्या पायाला चरणाला त्रिवेणी सुरंग सुंदर आहेत. कोण त्रिवेणी? सरस्वती माताचं वर्णन आपण एका ओळीमध्ये पाहिलं, ओळी क्रमांक 39मध्ये. ओवी क्रमांक 40मध्ये गंगेचं वर्णन पाहिलं आणि ओवी क्रमांक 41मध्ये आपण यमुनेचंही वर्णन पाहिलं. असा हा त्रिवेणी सुरंग संगम, अज्ञान छेदक दिव्य प्रयाग. त्रिवेणी संगम हा प्रयागाच्या ठिकाणी आहे. मग त्रिवेणी संगम भगवंताच्या चरणाजवळ झाला म्हणून भगवंताचे चरण जे आहेत ते आता प्रयाग आहेत. अज्ञान छेदक, अज्ञानाचा नाश करणारं दिव्य प्रयाग म्हणजे आता भगवंताचे चरण आहेत. अक्षय वट सुरंग, ध्वजांकुशते चिपई. प्रयाग 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 म्हणजे काय हो? प्रयाग शब्दाचं चिंतन आपल्याला करता येईल. प्रकृष्टम सर्व यागेभ्य प्रयाग इति उच्यते. सगळ्यात मोठा आणि सुंदर उत्कृष्ट असा याग यज्ञ ब्रह्मदेवानं पहिला त्या क्षेत्रावर केला म्हणून त्याला प्रयाग असं म्हणायचं, असं स्कंद पुराणामध्ये चिंतन आहे. अशा असणारा भगवंताचा चरणरूपी प्रयाग, त्या प्रयागामध्ये अक्षयवट आहे. कुठं? जर तुम्ही प्रयागाला जर कधी त्रिवेणी संगमाला गेलात, जे गेले असतील त्यांना माहिती आहे, जे जातील त्यांनाही माहीत होईल. जो अक्षयवट आहे त्या ठिकाणी अक्षयवट आहे, त्याचं महात्म्य मोठे बरं का अक्षयवटाचं. पद्मपुराणामध्ये सुंदर चिंतन आहे. यत्र वटस्याक्षयस्य दर्शनं कुरुते नरः तेन दर्शनमात्रेण ब्रह्महत्या विनश्यती. त्या अक्षयवटाचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी ब्रह्महत्येचं पाप जातं, एवढं महात्म्य त्या अक्षयवटाचं आहे. एवढंच नाही तर तो जो अक्षयवट असणारा आहे त्याविषयी बोलत असताना पद्मपुराणकार वर्णन करतात. आदिवट समाख्यातः कल्पांते पीच दृश्यते शेते विष्णुर्यश्च पत्रे अतो यमव्ययस्मृतः. हा वट जो आहे हा आदिवट आहे, सर्वात पहिला आहे, जुना वट आहे वडाचं झाड. कल्पाच्या अंतीसुद्धा असणारा हा वट राहतो. पृथ्वीचा नाश होतो पण या वटाचा असणारा नाश होत नाही. आणि मग याच वडाच्या झाडाच्या पानावर भगवान परमात्मा बालमुकुंद स्वरूपामध्ये असणारं लीला करतात. शेते विष्णुर्यस्य. याच वडाच्या पानावर भगवान श्रीविष्णू झोपतात. सुंदर चिंतन ग्रंथांतरी आलेलं आहे. हरी करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं
बालं मुकुंदं मनसा स्मरामि। वटस्य पत्रस्य पुटे शयनम, याच वडाच्या झाडाच्या पानावर भगवान शयन करतात असा हा अक्षय वट तिथं प्रयागाला आहे. मग इथं भगवंताच्या चरणरूपी प्रयागामध्ये अक्षय वट कोण आहे तर ध्वजांकुशते चिपई, भगवंताच्या असणाऱ्या चरणकमलावरील जे ध्वज आणि अंकुशाचे चिन्ह आहेत हे अक्षय वट आहेत. पुन्हा चरणे सुर वाढले प्रेमळ, तेची तेथे पूर्ण मराळ, भगवंताच्या चरणाला लागलेले जे भक्त आहेत, चरणाची सेवा करणारे जे भक्त आहेत, प्रेमळ भक्त तेच असणारे त्या त्रिवेणी संगमावरील मराळ म्हणजे हंस आहेत. वाकीवरी रत्ने तेजाळ तपोधन तपती ते, भगवंताचं वाकी नावाचा अलंकार जो धारण केला त्यामध्ये रत्न जडलेले आहेत, ते रत्न म्हणजे कोण आहेत तपोधन तपती ते, भगवंताच्या असणाऱ्या वाकीवर जे रत्न आहेत ते म्हणजे तपोधन आहेत. तपोधन म्हणजे तप हेच ज्यांचं धन आहे, तप करणं हे ज्यांचं शील आहे, अशा प्रकारचे ते तपोधन. तिथं असणारं त्या ठिकाणी कोण आहेत भगवंताच्या वाकीवरील जे रत्न आहेत ते त्या ठिकाणी ऋषी आहेत, त्या त्रिवेणी संगमावर तटावर निवास करणारे. प्रयागे मोक्ष ठेविता देह, येथेच्या श्रवणे होय विदेह. प्रयागामध्ये जर आपण देह ठेवला तर मोक्षाची प्राप्ती. लक्षात ठेवा, गरुड पुराणामध्ये असं चिंतन आलेलं आहे, आत्महत्या इतरत्र आपण केली तर आपल्याला पाप लागतं. आत्महत्या करणाऱ्याला फार असणारी निंदा संत वाङ्मयामध्ये ही केली आहे, नाथरायांनी नाथ भागवतामध्ये त्याची निंदा केलेली आहे. पण असा व्यक्ती जर या प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन अक्षयवटावरून त्रिवेणी संगमामध्ये उडी घेईल तर त्याला आत्महत्येचा दोष लागत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते असं वर्णन आहे. प्रयागी मोक्ष ठेविता देह, येथेच्या श्रवणे होय विदेह. म्हणजे या भगवंताच्या असणाऱ्या चरणाच्या तिथं प्रयागामध्ये देह ठेवावा लागतो तेव्हा मोक्षाची प्राप्ती होते. पण इथं भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या चरणगुणांचं, चरणाचं, भगवंताच्या स्वरूपाचं नुसतं वर्णन जरी केलं तरी असणारा मोक्षे, किंवा माऊलीच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. माऊली वर्णन करतात इथं श्रवणानं मोक्ष होतो, श्रवणानं विदेह प्राप्त होतो, विदेह मुक्ती प्राप्त होते. भावे माघमासे निसंदेह त्रिवेणी माधव सेविजे. माघ महिन्यामध्ये त्या प्रयागाला माघ महिन्यामध्ये मोठं महात्म्य आहे. माघ महिन्यात प्रयागाच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याचं मोठं महात्म्य सांगितलेले. पद्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये चिंतन आहे. प्रयागे तु नरो यस्तु माघ स्नानं करोति च न तस्य फलसंख्यास्ति शृणु देवर्षी सत्तम. त्याचं किती पुण्य जमा होईल हे सांगता येत नाही. म्हणून माघ मासामध्ये स्नान करण्याचं महात्म्य आहे. भावे माघमासी निसंदेह त्रिवेणी माधव सेविजे. त्रिवेणी म्हणजे गंगा यमुना सरस्वती आणि माधव त्या ठिकाणी जे आहेत त्यांचं सेवन करा. पहिला अर्थ लक्षात घ्या. त्रिवेणी म्हणजे गंगा यमुना सरस्वती हा एक तुकडा बाजूला घ्या आणि माधव हा तुकडा बाजूला घ्या. त्रिवेणीची सेवा करायची, त्रिवेणीचं स्नान वगैरे करायचं आणि माधव तिथं ज्या ठिकाणी आहेत त्या माधवाची उपासना करायची. प्रयागामध्ये, श्रीक्षेत्र प्रयागामध्ये तसे 12 माधव सांगितलेले आहेत बरं का. शंख माधव, चक्र माधव, गदा माधव, पद्म माधव, अनंत माधव, बिंदू माधव, मनोहर माधव, असी माधव, संकष्टहर माधव, आदिवेणी माधव, आदि माधव, श्रीवेणी माधव अशा प्रकारचे 12 त्या ठिकाणी काय सांगितलेले आहेत माधव सांगितले आहेत. यांची सेवा करावी असा अर्थ घ्या 2 शब्द वेगळे करून. किंवा त्रिवेणी माधव या शब्दानं असणारं काय करा, कारण की आदि माधव जो आपण 12 माधवामध्ये आदि माधव पाहिला, या आदि माधवालाच त्रिवेणी संगमावर जलरूपानं, हा आदि माधव जो आहे हा त्रिवेणी संगमावर आहे आणि जलरूपानं तो तिथं राहतो, म्हणूनच त्याला त्रिवेणी माधव म्हणतात. आणि अशा या त्रिवेणी माधवाचं तुम्ही असणारं काय करा, सेवन करा, भक्ती करा, असाही चिंतन, असाही असणारा अर्थ आपण करू शकतो. जो अर्थ योग्य वाटेल, जो पटेल त्या अर्थाचं चिंतन करा. अशा प्रकारचं असणारं वर्णन या प्रयाग क्षेत्राचं आहे. प्रयाग क्षेत्र मोठं महात्म्य आहे प्रयाग क्षेत्राचं. प्रयाग क्षेत्रामध्ये
भरपूर देव आहेत तसे, पण प्रामुख्यानं वर्णन करत असताना ग्रंथामध्ये वर्णने काही प्रमुख देवतेंचं वर्णन केलं. त्रिवेणीं माधवं सोमं भरद्वाजंच वासुकीं वंदे क्षयवटं शेषं प्रयागं तीर्थनायकं. तीर्थराज असं प्रयागाला म्हटलेलं आहे, तीर्थराज प्रयाग आहे असं त्याचं महात्म्य आहे. असो, पुन्हा वर्णन करत असतानाच त्रिवेणी माधव त्या प्रयागी जाता कष्ट. त्या प्रयाग क्षेत्राला जायचं म्हणल्यावर कष्ट आहे. घरून जा, खायची सोय, प्यायची सोय, सगळ्या अडचणी, पैशाच्या अडचणी, राहण्याच्या वगैरे, हे अनेक अडचणी काही येतील, जाण्याकरता कष्ट आहेत. हा ध्यानीच होतो प्रगट. पण हा भगवंत रूपी असणारा प्रयाग, हा असणारा आपल्याला आपण ध्यान केलं की आपल्याजवळ असणारा चित्ती आठविता प्रगट पै झाला भगवान परमात्मा प्रगट होतो. या प्रयागी नीलकंठ क्षेत्र संन्यास घेत पै. याच प्रयाग क्षेत्रामध्ये, कोणत्या भगवंतरूपी प्रयाग क्षेत्रामध्ये, भगवंताच्या नामरूपी प्रयाग क्षेत्रामध्ये, भगवंताच्या स्वरूपरूपी प्रयाग क्षेत्रामध्ये भगवान श्रीशंकर क्षेत्र संन्यास घेतात. क्षेत्र संन्यास म्हणजे काय? क्षेत्र संन्यास शब्दाचा अर्थ असा आहे, पूर्वी अजूनही काही महात्म्य आहेत. एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर अमुक इतके दिवस मी या क्षेत्राची शिव ओलांडणार नाही, वा मी या क्षेत्राच्या बाहेर पडणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करून त्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये राहणं, याला क्षेत्रसंन्यास असं म्हणतात. आपल्या पंढरपूरलाही काही असणारे महात्मे चातुर्मासामध्ये अशा प्रकारचा क्षेत्रसंन्यास घेतात. 4 महिने असणारं सोडून जाणारच नाहीत कुठं आम्ही. 4 महिने काही जरी झालं तरी पंढरपूरची शिव आम्ही ओलांडणार नाहीत, याला क्षेत्रसंन्यास असं म्हणायचं. इथं या क्षेत्र संन्यासाचं महत्त्व आहे. 2 क्षेत्र पहा. प्रयागामध्ये जे महत्त्व आहे, प्रयागामध्ये कल्पवासाला महत्त्व आहे. कल्पवास माघ महिन्यामध्ये आणि कुंभमेळ्यामध्ये कल्पवासाला फार मोठं महत्त्व आहे प्रयागला. कल्पवास म्हणजे काय? त्रिवेणी संगमावर निवास करणं, ध्यान करणं, सत्कर्म करणं, तप करणं, होम करणं, दान करणं, याला कल्पवास म्हणायचं. त्रिवेणी संगमावर राहून तप, होमदान आदी करणं, याला कल्पवास म्हणायचं. तो कधी करतात? तर कुंभाच्या वेळेस हे करतात आणि दरवर्षी पौष शुद्ध एकादशी ते माघ शुद्ध द्वादशीपर्यंत काय करतात? वास करतात. हा 1 महिना ह्या राहण्याला कल्पवास असं म्हणतात. कुणी पौष पौर्णिमेपासूनही आरंभ करतं, याला कल्पवास असं म्हटलेलं आहे. त्या असणाऱ्या प्रयाग क्षेत्रावर कल्पवासाचं महत्त्व आहे. पण या असणाऱ्या प्रयाग क्षेत्रावर तिथंही वेगवेगळे साधू संत कल्पवासाला येतात, राहतात साधू संत. पण याच ठिकाणी असणारं, या क्षेत्राच्या ठिकाणी क्षेत्र संन्यासच तिथं तरी महिनाभर येतात, कुंभमेळापुरतं येतात. पण या असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपरूपी नामरूपी असणाऱ्या प्रयागाच्या ठिकाणी साक्षात असणारं भगवान शंकराने कायमचा क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. एवढं मोठं महात्म्य या प्रयाग क्षेत्राचं आहे. प्रयाग क्षेत्राचंही महात्म्य आणि एवढं मोठं महात्म्य या भगवंताच्या स्वरूपाचं आणि चरणाचं आहे. वाके नेपुरे तोडर करे ते दैत्यावरी गजर पोटऱ्या जंगा सुकुमार श्याम सुंदर दिसती पै. भगवंताच्या चरणामधील वाकी नेपुरे, नेपूर म्हणजे असणारं त्या ठिकाणी हे त्याला काय म्हणतात, घागऱ्याचा जो वाळा आहे त्यालाही नेपूर असं म्हणतात. पैंजण म्हणा. वाक्या भगवंताच्या चरणामध्ये संत वाङ्मयामध्ये भरपूर प्रमाण आहे. तोडर, चरणी ब्रिदाचा तोडर असुरावरी काढीत असे बरवा केशवराज गरुड वहन चतुर्भुज, संत वाङ्मयामध्ये वर्णन आलेलं आहे. शंख चक्र गदा धरू काशे सुरंग पितांबरू चरणी ब्रिदाचा तोडरू असुरावरी काढीत असे, संत वाङ्मयामध्ये वर्णन आहे. म्हणून असा असणारा जो तोडर कशाला म्हणायचं? जुनी पद्धत होती. एखाद्या राजानं एखाद्याला जर जिंकलं तर त्याचं प्रतीक म्हणून पायाला काहीतरी आपल्या बांधायचं, किंवा त्याचा असणारा छोटा पुतळा, बाहुली अशी त्याची बनायची आणि बनवून ती पायामध्ये घालायची, जिंकलं याचं प्रतीक म्हणून, आणि पाय आदळत जरा चालायचं. हे तोडर आहे. आमच्या मारुतीरायाने केलं ना. कोणाला बांधलं पायाला? तुकोबाराय वर्णन करतात. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत, असे हे मारुतीराय आहेत. असो, तोडर, नेपूर, वाकी भगवंताच्या असणाऱ्या चरणामध्ये आहेत. दैत्यावरी गजर, आणि दैत्याला मारत असताना त्यांचा सुंदर असा ध्वनी उमटतो. पोटऱ्या जंगा सुकुमार, भगवंताच्या ज्या पोटऱ्या आहेत त्याला आपण पिंढऱ्या असं म्हणतो. हा जंगा म्हणजे असणारं मांडे, कशी आहे? सुकुमार आहे, सुंदर आहे. श्याम सुंदर दिसती पै, त्या श्याम सुंदर अशी असणारी मांडी आहे.
की ते सरळ कर्दळी स्तंभ भगवंताच्या असणाऱ्या मांड्या पाय म्हणजे काय सरळ असे असणारे कर्दळीचे म्हणजे असणारं त्या ठिकाणी केळीचे खांब आहेत की काय के गरुड पाचूचे उगवले कोंब काय असं वाटू लागलेलं आहे. पाचू नावाचं एक रत्न आहे त्याला गरुड पाचू असं म्हणतात. का म्हणत असावे गरुड पाचू कारण की सर्व पक्षामध्ये गरुड हा श्रेष्ठ आहे म्हणून गरुड सर्व पक्षामध्ये श्रेष्ठ आहे. तसं तो रत्न एखाद्या वेळेस सर्व रत्नामध्ये सुंदर किंवा श्रेष्ठ असावं म्हणूनही गरुड पाचू असं म्हटलं असावं. गरुड पाचू असणारं त्या ठिकाणी असं वाटत आहे की गरुड पाचूचे उगवले कोंब गरुड पाचू नावाचा जो असणारा रत्न आहे त्या असणाऱ्या रत्नासारखी निळसर अशा प्रकारची त्या निळसर रत्न आहे त्याच्यासारखे असणारे त्या ठिकाणी भगवान आहेत की काय भगवंताचे चरण आहेत की काय असा भास होते. की शोधून या सुनीळ नभ जानुजंग्या उतल्या किंवा असणारं सुनीळ म्हणजे निळ्या रंगाचं असणारं नभ आकाश आणलं आणि आणून असणारं त्या आकाशाच्या जानू म्हणजे असणारे गुडघ्या आणि जंगा म्हणजे मांड्या आकाश असणारं त्या ठिकाणी एखाद्या साच्यामध्ये ओतून त्या तयार केले की काय अशा प्रकारचे सुंदर भगवंताचं त्या ठिकाणी ते जानू आणि जंगा आहेत गुडघ्या आणि मांड्या आहेत. के मिळवणे सहस्र सौदामिनी शीतळ होऊनी पितवसनी जडल्या चंचलपण टाकूनी हरिजगणी सर्वदा किंवा असं वाटू लागलेलं आहे हजारो असणाऱ्या सौदामिनी म्हणजे असणाऱ्या विजा शीतळ झाल्या आपला असणारा दाहकपणा सोडला आणि भगवंताच्या पिवळा पितांबराच्या ठिकाणी असणारं जडल्या की काय म्हणजे या असणाऱ्या सौदामिनी या विजांचाच पितांबर भगवंतांनी परिधान केला की काय जडल्या चंचलपणा टाकून वीज ही किती चंचल पाहता पाहता असणारी वीज आपल्याला गुप्त होते फार चंचल वीज आहे. हरिजगणी सर्वता जगन म्हणजे कंबर हरीच्या कमराला भगवंताच्या कमराला त्या ठिकाणी त्या पितांबर म्हणून वस्त्र म्हणून त्या असणाऱ्या राहिलेत की काय एवढा सुंदर भगवंताचा पितांबर आहे. नाभी वर्तुळ गंभीर जैसा का बालभास्कर ते उद्भवला चतुर्भक्त सृष्टीची आदिकाळी भगवंताची जी बिंबी आहे नाभी जी आहे ती वर्तुळाकार गोल आहे गंभीर म्हणजे खोल आहे. भगवंताची बिंबी म्हणजे असं वाटत आहे हा बालभास्कर आहे की काय नुकताच उदयाला आलेला सूर्य आहे की काय आणि त्याच बिंबीमधून चतुर्भक्त नाम ब्रह्मदेव सृष्टीच्या प्रारंभी निर्माण झालेले आहेत. उदरे त्रिवळी सुकुमार भगवंताच्या पोटावर 3 वळी आहेत. आपण जर आपलं पोट त्या पोटावर रेघा असतात काही त्याला वळी असं म्हणतात पोटावर आपल्या रेघा उमटत असतात अशा काही जर आपण असं थोडंसं विश्राम अवस्थेमध्ये असं बसलो की आपल्या पोटावर काही रेघा असणाऱ्या उमटत असतात. भगवंताच्या चरणावर भगवंताच्या पोटावर 3 रेघा आहेत त्रिवळी भगवंताच्या पोटावर आहे. कौस्तुभ तेजे झाके अंबर भगवंताच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी विराजित त्यानं असणारं अंबरनाम आकाशही असणारं त्या तेजानं दीपत आहे तेजानं आकाश भरून निघत आहे. वैजयंती मुक्तहार वैजयंती माळ भगवंतानी गळ्यामध्ये धारण केलेली वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत गळा शोभे श्रीमंत शंखचक्र गदा पद्म आयुधे शोभत सुंदर वर्णन असणारं शास्त्रामध्ये. वैजयंती माळ वैजयंतीचं एक झाड आहे वैजयंती माळेचं झाड आहे एक त्या झाडाला सुंदर फुलं येतात ती फुलं सुवासिक असतात चांगली असतात सुगंधित असतात आणि त्याच्या बियापासून त्या फुलांच्या बियापासून त्या ठिकाणी असणारं वैजयंती माळ बनवली जाते. वैजयंती माळ म्हणजे काय जी माळ विजय देणारी आहे जी माळ जिंकवून देणारी आहे तिला वैजयंती माळ असं म्हणायचं. याचं फूल भगवान श्रीविष्णूला आणि लक्ष्मीला फार आवडतं. भगवंताने काय एवढी माळ ही प्रिय भगवंताला कारण की जेव्हा पहिली रासलीला भगवंताने गोकुळामध्ये केली वृंदावनामध्ये केली त्यावेळेस रासलीला खेळत असताना भगवंताच्या सत्कारार्थ राधाराणींनी असणारं काय केलं होतं या वैजयंतीची माळ भगवंताला अर्पण केली होती आणि म्हणून विशेष भगवंताला ती माळ असणारी आवडते. राधाराणींनी घातली म्हणून ती माळ आवडते. पण ही माळ भगवंताला राधाराणींनी घातली भगवंत काढत नाही आहेत. राधाराणी सारख्या भगवंताच्या जवळ आहेत भगवंताच्या हृदयामध्ये राधाराणी आहेत आणि आपणही भगवंताच्या जवळ राहावं म्हणून माता लक्ष्मीनं काय केलं या वैजयंती माळेमध्ये निवास केला. त्यामुळे ही माळ श्रेष्ठ आहे. अशी माळ भगवंताने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे वैजयंती नावाची. पुन्हा मुक्ताहार भगवंताने मोत्याचे हार धारण केलेले चरणांगुष्ठापर्यंत भगवंताच्या गळ्यामधील वैजयंती माळ आणि मोत्याचे हार हे पायाच्या अंगठ्यापर्यंत लांब एवढे असणारे आहेत. वक्षस्थळी श्रीवत्सलांचन भगवंताच्या असणाऱ्या
वक्षस्थळावर वत्सलांछन आहे. वक्षस्थळावर वत्सलांछन म्हणजे नेमकं काय? वत्सलांछन शब्दाचा असा आहे अर्थ आहे, श्री भृगू महाराजांनी भगवंताला लाथ मारली. लाथ मारल्याच्या नंतर हृदयावर जे असणारं चिन्ह उमटलं, त्या चिन्हाला असणारं वत्सलांछन अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. नाथ भागवतामध्ये वर्णन करत असताना नाथराया म्हणतात, निज कुळक्षयो जरी आला तरी अन्यथा न करी ब्राह्मण बोला. ब्राह्मणे पापरा जरी आणि तला तो हृदयी धरला पदांकुर. त्या ठिकाणी भगवंताने हृदयाला धरला. तेची श्री वत्सलांछन सकळ भूषणा भूषण हृदयी मिरवी श्रीकृष्ण या लागी पुनर्ब्रह्मण्य देवो पूर्ण ब्रह्मण्य देवो. बघा, तो हनलेली लाथ भगवंताने अलंकार म्हणून आपल्या हृदयावर धारण केली, त्याला श्री वत्सलांछन म्हणतात. बघा, थोडीशी गंमत पहा. नाथरायनाथ भागवतामध्ये वर्णन करतात 4 मुक्त्या आहेत. 4 मुक्त्यापैकी सरूपता नावाची मुक्ती आहे. आणि या सरूपता नावाची मुक्ती देत असताना भगवंत आपलं सगळं असणारं भक्ताला देत असतात. नाथराया वर्णन करतात, ऐका. देवो होवणिया प्रसन्न आपुली स्वरूपता दे संपूर्ण न दे हृदयीचा द्विजचरण श्रीवत्सलांछन विनाशी. सगळे आपले अलंकार वगैरे जशाचे तसं आपल्या भक्ताला असणार भगवान देतात. चतुर्भुज नर होऊनी ठेले स्वरूपता मुक्ती प्रदान करतात. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट भगवान देत नाही, श्रीवत्सलांछन. म्हणजे ब्राह्मणानं आपल्या छातीवर जी लाथ मारलेली आहे ते चिन्ह भगवान परमात्मा हे आपल्या भक्ताला स्वरूपता मुक्तीच्या अधिकार योग्य झालेल्या भक्ताला ते चिन्ह देत नाहीत, बाकी सगळं देतात. श्रीवत्स चिन्ह द्यावयाशी का देत नाही येतं? नाथराया दुसऱ्या ओळीत उदाहरण दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा खुलासा करतात. नाथराया नाथ भागवतामध्ये श्रीचिन्ह श्रीवत्स चिन्ह द्यावयाशी पाही विष्णू म्हणे मज सामर्थ्य नाही. हे श्रीवत्स चिन्ह हे ब्राह्मणाचं असणारं लाथ आणलेलं चिन्ह देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. ते असे ब्राह्मणाच्या पायी त्याच्या चरण हृदय धरले लावे. ते ब्राह्मणाजवळ सामर्थ्य आहे, त्यांचं चरण हृदयाजवळ धरल्याच्या नंतर ते तुम्हाला प्राप्त होईल. स्वरूपते माझी जाण देवा भक्ताची हे खूण ज्याचे हृदय श्रीवत्सलांछन तो स्वामी श्रीकृष्ण जानपा सर्वांचा. पहा, स्वरूपतेमध्ये स्वरूपता मुक्तीमध्ये देव ओळखायचा असेल तर एक चिन्ह आहे श्रीवत्सलांछन. फक्त भगवंताच्या हृदयावर भगवंत कोणाला देत नाहीत. एक वेळची असणारी त्या ठिकाणी कथा आहे, सुंदर चिंतन आहे. पंढरपुरामध्ये नामदेव महाराज असणारं काकडा करायचे. भगवान परमात्म्याचा असणारा काकडा वगैरे असणारं भगवंताचा करायचे. एक वेळेचा प्रसंग आहे, सगळे भक्त उभा राहिलेले, स्वरूपता मुक्ती प्राप्त झालेले सगळे भक्त भगवंतासारखेच दिसायला लागलेले आहेत. सगळे भक्त एकसारखे दिसत आहेत. रुक्मिणी माता भगवंताला काकड आरती ओवाळण्याकरता रुक्मिणी माता असणार भगवंताकडे आल्या, पण सगळे सारखेच दिसायला लागलेत. भगवंत ओळखू येत नाहीयेत रुक्मिणी मातेला. नामदेव महाराज त्या ठिकाणी काकड्या करता उभे आहेत. स्वरूपता मुक्ती प्राप्त झालेले भक्त आहेत, भगवंतासारखे दिसत आहेत. आणि तेवढ्यामध्ये द्विधामन स्थिती माता रुक्मिणींची झाली. त्याचं वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराज करतात. लाजले गे माया आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. जिकडे पहावे तिकडे, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, गेले द्वारके. जिकडे पहावे तिकडे, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारिखे. द्वारकेला भगवान परमात्मा भेटतील, तिथं ओवाळण्याकरता गेले, पण तिथंही भगवान परमात्मा स्वरूपता मुक्ती प्राप्त झालेली भक्त सगळे सारखेच. ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, माय सखिया माझारी. जिकडे पहावे तिकडे, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज नरणारी. भगवंताला पाहावं म्हटलं अन्य पत्न्यांमध्ये सख्यांमध्ये, तिथं पाहायला गेले, तिकडेही भगवंत चतुर्भुज दिसतात. भगवंत ओळखू येत नाही येतं रुक्मिणी आईसाहेबांना. ओवाळू मी गेले माय शारंग धरा, माय शारंग धरा. जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज परिवार. सगळं असणारं पाहते, पण जिकडं तिकडं असणारं मला चतुर्भुज असे असणारे काय दिसतात? श्री भगवान दिसतात. भगवंत काही असणारे ओळखू येत नाही येत. नामदेव महाराजाकडे असणारा आर्त दृष्टीनं माता रुक्मिणी पाहतात. त्यावेळेस विष्णुदास असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, आईसाहेब मी सांगतो तुम्हाला भगवंत कोणते आहेत. आणि त्यावेळेस संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ओळख करून दिली. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछन, गळा श्रीवत्सलांछन. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दावियली खुण. नामदेव महाराज वर्णन करतात. वैजयंती माळ माळ ज्या भगवंताच्या गळ्यामध्ये आहे, श्रीवत्सलांछन ज्या भगवंताच्या छातीवर आहे ना,
ते असणारे भगवान परमात्मा आहेत आईसाहेब, अशा प्रकारे असणारे खूण दाखवण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं. असं हे श्रीवत्सलांछन आपल्या असणाऱ्या हृदयावर भगवान सव्यभागी शोभायमान, सव्यभागी म्हणजे उजवीकडे भगवान धारण करतात. पुन्हा वामभागी श्रीनिकेतन वास्तव्य स्थळ श्रीचे पै, आणि भगवंताच्या असणाऱ्या वामभागी, वाम म्हणजे असणारं डावा भाग, डाव्या भागाला श्रीनिकेतन आहे. वास्तव्य स्थळ श्रीचे पै. श्रीनिकेतन म्हणजे नेमकं काय? श्रीनिकेतन म्हणजे श्री विष्णूच्या छातीवरील, भगवान श्री विष्णूच्या छातीवरील लक्ष्मी मातेच्या निवासाचं जे चिन्ह आहे त्याला श्रीनिकेतन असं म्हणतात. निकेतन म्हणजे घर, राहण्याचं ठिकाण, लक्ष्मीच्या राहण्याचं ठिकाण, लक्ष्मीचं वास्तव्य स्थळ ते भगवंताच्या डाव्या साईडला. नाथरायणात भागवतामध्ये म्हणतात श्रीवत्स श्रीनिकेतन हृदयी दुही भागी जाण त्रिवळी युक्त उदर गहन दामोदर चिन्ह त्या आले. असं असणारं श्रीनिकेतन तेही भगवंताने धारण केलेलं आहे. असा भगवंत शोभिवंत दिसत आहे. शंख चक्र गदा पद्म उभा चतुर्बाहू उत्तमोत्तम की धर्मार्थ मोक्ष कामचारी पुरुषार्थ उभारले. हातामध्ये शंख गदा चक्र पद्म धारण केलेले, 4 हातामध्ये 4 आयुध आहेत. ते आयुध उत्तमोत्तम आहेत. ते आयुध म्हणजे असं वाटत आहे की धर्म अर्थ काम मोक्ष आहेत की काय, असे ते भासत आहेत. त्याचं प्रतीक आहेत. पांघोरला जो पितांबर जडित पल्लव मनोहर, सुंदर असा पितांबर भगवंताने पांघरलेला आहे. त्याच्या पदराला असणारे त्या ठिकाणी मोती लावलेले आहेत की तेने रूपे सहस्त्रकर अवतरला भासतशी. असं वाटत होतं साक्षात सहस्त्रकर म्हणजे असणारा सूर्य त्या भगवंताच्या असणाऱ्या पालव्याला, भगवंताच्या असणाऱ्या पदराला जडला की काय, एवढं तेजवान ते दिसत आहे. चांदणे शोभे शुद्ध निराळे तैशी उठी अंगी शोभले. भगवान जसं शुद्ध असणारा असं आकाश, निळ्या आकाशामध्ये चांदणे जसं पांढरे शोभिवंत दिसतात, तसं भगवंताच्या असणाऱ्या शरीरावर, निळ्या शरीरावर ती पांढरी उठी असणारी शोभिवंत अशी दिसू लागलेली. इंद्रनिळा गवसनी घातली काश्मीराची सुरंग. इंद्रनिळ नावाचं असणारं रत्न आहे, निळ्या रंगाचं ते रत्न आहे. त्याच्यावर असणारं काश्मीराची, काश्मीर म्हणजे काय? काश्मीर शब्दाचा अर्थ स्फटिक किंवा काश्मीर शब्दाचा अर्थ संगमरवरी दगड. तर त्याचा स्फटिक असा अर्थ या ठिकाणी घ्या. इंद्रनिळ नावाचा मणी निळ्या रंगाचा आहे, त्याच्यावर जर स्फटिक आपण ठेवला तर जसा तो स्फटिक शोभिवंत दिसतो, निळा दिसतो, तशा पद्धतीनं भगवान परमात्मा दिसू लागलेले आहेत. उटी दिसू लागलेली आहे. कंबुकंठ विराजमान, भगवंताचा कंठ कंबुकंठ आहे. कंबू म्हणजे शंख, शंखासारखा कंठ भगवंताचा आहे. नासिक सरळ सुहास्य वदन, सरळ नाक भगवंताचा आहे. वदन हे हास्य वदन आहे. कमलनयन हासे वदन हासे, भगवान परमात्मा हा असणारा हास्य वदन आहे. मंदस्मित झळकते दशन, भगवंत हसायला लागल्याच्या नंतर मंदस्मित हास्य करत असताना भगवंताचे दशन म्हणजे दात दिसतात. चंद्र तेज उन्हे पै, त्या दाताच्या तेजापुढे चंद्रही फिका पडतो. अशा प्रकारचे असणारे भगवंताचे ते दात आहेत की सर्व हे आनंद मिळून, की असणारं सगळा असणारा आनंद मिळून, सगळा आनंद एकत्रित झाला आणि एकत्रित होऊन हरिमुखी वसती अनुदेन, भगवंताच्या मुखामध्ये सगळा आनंद येऊन त्या सगळा आनंद असणारा घेऊन त्याचं असणारा साच्यामध्ये घालून भगवंताचं मुख बनवलं की काय एवढं सुंदर भगवंताचं मुख आहे. तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमलनयन हासे वदन हासे, त्रैलोक्य सौंदर्य विसावून तेथेची गोळा झाले. सगळ्या त्रैलोक्यातलं सौंदर्य काढून भगवंताच्या असणाऱ्या मुखामध्ये लावलं की काय एवढं सुंदर भगवंताचं मुख आहे. एवढं सौंदर्य भगवंताचं सुंदर. भगवंताच्या सौंदर्याविषयी बोलत असताना सुंदर वर्णन असणारं नाथरायांनी आपल्या नाथ भागवतामध्ये केलेलं आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेडे, मदन पोटाला बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. मदन त्यांच्या पोटाला, काम त्यांच्या पोटाला आलेला आहे. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन नाथराया करतात. एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे. कुंडले तळपते मकराकार, भगवंताच्या असणाऱ्या कानामध्ये मकराकार, कानी कुंडल रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, मकराकार कुंडले मकर कुंडले, तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित, तेजे लखलखितांबर, त्या असणाऱ्या कुंडलाच्या तेजानं आकाश प्रकाशमान झालेला आहे. मद वाटे शशी दिनकर हरिस्तोत्री लागले. श्रीधर स्वामी म्हणतात मला असं वाटतं की असणारं शशी म्हणजे चंद्र आणि असणारं दिनकर म्हणजे सूर्य, हे दोघं भगवंताच्या 2 कानामध्ये येऊन थांबलेली आहेत की काय.
कुंडलाची दिव्य दीप्ती, भगवान परमात्म्याचे कुंडल एवढे सुंदर आहेत, त्याचं तेज एवढं आहे. गंडस्थळी झळके ज्योती, गंडस्थळ म्हणजे गाल. भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या कानामधील कुंडलाचा तेज, कुंडलाचा प्रकाश भगवंताच्या गालावर पडलेला आहे आणि त्यामुळं गाल आणि ते ठिकाणी ते अलंकार शोभिवंत वाटतात. कुंडलाशी कर्ण शोभविती, कर्णाची दीप्ती विशेष. त्या भगवंताच्या कानातील कुंडलामुळं कान शोभत नाहीत, भगवंत शोभत नाहीत, भगवंताच्या कानामुळे त्या कुंडलांना असणारं महाराज शोभा आलेली आहे. कृष्णतनुच्या सुरवाडे, अलंकाराशी प्रभाचडी, भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या कृष्णाच्या तनुनाम देहाच्या असणाऱ्या सुरवाडे म्हणजे संगाने, सुखकर संगतीने, सुरवाडे म्हणजे सुखकर संगतीने त्या अलंकारांनाही असणारं तेज आलेले. कपाळी टिळक निवाडे मृगमदाचा सतेज, कपाळावर मृगमदाचा म्हणजे असणारं कस्तुरीचा असणारा टिळक भगवंताने लावलेला आहे. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती असंही चिंतन आपल्याला पाहायला भेटतं. कल्पांतीचा सूर्य प्रगटला तैसा मुकुटते जागळा, वरी दिव्यमणी मिरवला तो वर्णिला नवजाय. कल्पांतीचा सूर्य प्रगटला, कल्पाच्या अंती 12 आदित्य प्रगट होत असतात. कल्पाचा ज्यावेळेस अंत व्हायचा त्यावेळेस 12 आदित्य तापत असतात, 12 आदित्याच्या कळा त्या ठिकाणी प्रगट होत असतात. तेवढं तेज भगवंताचं आहे, तेवढं तेज भगवंताच्या मुकुटाचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा दिव्य असा मणी त्या ठिकाणी भगवंताने जडित केलेला आहे. त्याचं वर्णन मी काय करू, अशा प्रकारे असणारं महाराज वर्णन करत आहेत. बाहुदंडी कीर्तिमुख, हस्तकंकणे दिव्य सुरेख, मद्रिकांचे तेज झळके चपळे होणे विशेष. भगवंताच्या बाहुदंडामध्ये, दोन्ही दंडामध्ये कीर्तिमुख असणारा त्या ठिकाणी नावाचा अलंकार आहे. कीर्तिमुख कोण आहे, तो काय अलंकार आहे? कीर्तिमुखाचं चिंतन थोडंफार संत वाङ्मयात इकडं तिकडंही आलेलं आहे. कीर्तिमुख कोण आहे प्रथमतः आपण पाहूयात. पद्मपुराणामध्ये कीर्तिमुखाची कथा आली. जालंधर नावाचा दैत्य भगवान शंकराबरोबर युद्ध करणार होता. त्या जालिंदराची नजर ही माता पार्वतीवर होती. भगवान शंकराकडे त्या जालिंदरानं राहूला आपला दूत म्हणून पाठवलेले. राहू आणि पार्वतीविषयीची जी अभिलाषा आहे, माता पार्वतीविषयीची, ती भगवान शंकराच्या कानावर त्या राहूनं घातली जालिंदराची अभिलाषा. त्यामुळे भगवान शंकरांना क्रोध आला. भगवान शंकरांनी आपल्या जटेमधून सिंहमुख नावाचा असणारा एक गण निर्माण केला. त्या गणाला 3 मुख होते, 3 पाय होते, 3 शेपटी होत्या, 7 हात होते आणि त्या सिंहमुख नावाच्या असणाऱ्या गणानं त्या दैत्यांना, भरपूर दैत्यांना मारून टाकलं. पण त्याचा क्रोध गेला नाही. मग भगवान शंकराच्या आज्ञेनं स्वतःचं शरीर त्यानं भक्षण केलं. फक्त मुख शिल्लक राहिलं. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला कीर्तिमुख असं असणारं नाव त्या ठिकाणी दिलं. स्वतःच्या मंदिरामध्ये जागा दिली, सांगितलं जे लोक माझ्या दर्शनाला येतील ना त्याचं पाप आता तू खा. म्हणून भगवान शंकराच्या मंदिराजवळ, मंदिराच्या पायरीवर त्या ठिकाणी बाहेर पायरीच्या तिथं एका राक्षसासारखी, सिंहासारखी प्रतिमा आपल्याला जी दिसते ना, ती कीर्तिमुखाची प्रतिमा आहे. मंदिरात जात असताना आपलं पाप तो खात असतो. कीर्तिमुखाचं जर शिल्प आपल्या घरी असेल, आपल्या दारावर असेल, दरवाजावर असेल, तर ते भवन हे सुरक्षित राहतं असं म्हणतात. कीर्तिमुखाचं वर्णन माऊलींनीही, ज्ञानोबारायांनीही या कीर्तिमुखाचा नामोल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडाले या, ज्ञाने कीर्तिमुखत्व केली या, जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वे जळे. किंवा तुकोबारायांनीही याचं नाव घेतलेले. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण, असं असणारं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून असा असणारा हा कीर्तिमुख. कीर्तिमुख म्हणजे सिंहमुख. सिंहाच्या मुखाचा आकार करून दंडामध्ये त्या ठिकाणी तो धारण करणं, त्याला ही कीर्तिमुख हा अलंकार म्हटलेले. हस्तकंकणे दिव्य सुरेख, भगवंताच्या हातामध्ये सुंदर असे कंकण आहेत, कडे आहेत, मुद्रिकांचे तेज झळके, भगवंताच्या दाई हातामध्ये मुद्या आहेत, दाई बोटामध्ये मुद्या आहेत, त्या असणाऱ्या शोभिवंत अशा दिसतात. त्यांचं तेज चपळे होणे विशेष. चपळा म्हणजे असणारं कोण? वीज. विजेपेक्षाही असणारं त्या ठिकाणी त्यांचं तेज असणारं सुंदर आहे.